आपलं नांदेड, नांदेड जिल्ह्याचा बुलंद आवाज। नमस्कार, आपलं नांदेड यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। धर्माबाद तालुक्यात अतिवृष्टी व बॅकवॉटरमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाल्याने शासनाकडून पंचनामा करण्यास यंत्रणा न आल्याने नदीत उडी घेत शेतकऱ्याने काल आत्महत्येचा प्रयत्न केला होता। यावेळी जमावाने शेतकऱ्याला पाण्याबाहेर काढत घटनास्थळी दाखल झालेल्या नायब तहसीलदारांना पाण्यात टाकण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनुचित प्रकार टळला आहे। तरी या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ झालेला आहे। दरम्यान कुणीही न आल्याने संतोष कदम या शेतकऱ्याने शुक्रवारी चोंडी ते चोळाखा मार्गावर पुलावरून नदीपात्रात उडी घेतली। तेथे उपस्थित असलेल्या काही तरुणांनी पाण्यात उडी घेत संतोषचा जीव वाचवला। दरम्यान पोलीस व महसूल नायब तहसीलदार गावंडे हे घटनास्थळी पोहोचले असता संतप्त झालेल्या जमावाचा उद्रेक झाला। शेतकऱ्याऐवजी तुम्ही मरा असे म्हणत गावंडे यांना उचलून नदीत टाकण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाच्या तावडीतून गावंडे यांची सुटका केली। यानंतर घटनास्थळी तालुक्याच्या तहसीलदार सुरेखा स्वामी, पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड हे सर्व पोहोचले आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला। गेल्या 12 दिवसापासून शेतकरी संघर्ष समितीचे कारेगाव फाट्यावर आंदोलन चालत आहे आणि ह्या आंदोलनाकडे लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने लक्ष न दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना संतप्त झालेल्या आहेत। यावेळी नायब तहसीलदारांना शेतकऱ्यांनी उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांच्या मध्यस्थीने समोरचा अनर्थ टळला आहे। चोळाखा येथील शेतकरी संतोष कदम याच्या शेतीच्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाल्यामुळे त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, परंतु गावातील आणि प्रशासनाच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळलेला आहे। संतोष कदम यांनी 1 दिवस पूर्वीच आपला सोशल मीडियावर जलसमाधी घेण्याचा व्हिडिओ टाकला होता, परंतु त्याची दखल कुणीही न घेतल्यामुळे दुसऱ्या दिवशी संतोष कदमने चोंडी आणि चोळाख्या या 2 गावामध्ये असलेल्या गोदावरी नदी पात्रावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला, परंतु वेळीच गावातील गावकऱ्यांनी व प्रशासनाने त्या ठिकाणी पोहोचल्यामुळे संतोष कदमचा जीव वाचला आहे। यावेळी घटनास्थळावर तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी शेतकऱ्यांचे भावना ऐकून घेत त्वरित आपल्याला शासनाची मदत मिळेल अशी ग्वाही दिली व असे कृत्य पुन्हा कुणीही करू नये अशी विनंती सर्व शेतकरी बांधवांना केली।